हॅलो गायज, व्हेरी गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही आता आलेलो उल्हासनगरला. त्या दिवशी मॉकटेलचे जे फ्लेवर घेतले त्याच्यामधले अर्धे ग्लास आम्हाला फुटलेले भेटले, म्हणून ते आम्ही रिटर्न करायला आलेलो. फेमस चेतन झारकर, तुम्ही काय बोलू शकता? काय बोलायचं आहे तुम्हाला कसं वाटतं भारती सिंगच्या ब्लॉगमध्ये येऊन? आता भारती सिंगचं पण आलं, आता प्रणय पाटीलच्या पण यायचं. ते प्रणय पाटीलच्या ब्लॉगमध्ये काय येतच राहशील. प्रणय पाटील ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. लव यू गाईज. सबस्क्राईब पण करा चॅनलला. आणि काय नाही, बघत राहा नवीन डिश. ब्लॉगचे टेक घ्यायला जरा लक्षात राहत नाही, बिकॉज मी जास्त आता ब्लॉग बनवत नाही. त्याच्यामुळं आजच्या गावानी ट्रॅफिक बघून भाई अटॅक याच्यावरी आता मला तरी वाटते 1-1.5 तास लागेल वाटतं चांगला इथल्या निघता. दुकान बंद होता, गलासा काय बदलून भेटली नाही. आमचं झालं वांद, फुटली गलासा. विषय असा आलता, काल साहेब आलतं रेट टाकायला धाब्यावर. रेट नव्हते, लेट नाईटचा लफडा, लाईटी बिटीचा जरा लफडा झालता. आणि साहेबांना बोललो जरा आज स्पेशल मोजिटो चालू केला आहे, बोललो देऊ का तुम्हाला मोहितो? तर हो बोलते, घेऊन या. मस्त एक लिची बनवा आणि एक स्ट्रॉबेरी बनवायला गेलो. ज्या गलासानं टाकता तो गलास लिकीज, ज्याच्यानं टाकता तो लिकीज. पुरी वैतागलो. ही अर्धी गलासा 100 पैकी तर 25-30 फुटलेली आहेत. तोच आज रिटर्न करायला आम्ही चाललो होतो, पण काय मंगळवार, अख्खा मार्केट बंद. उगा चालू डिझेल खपवला आवरा. जाम दे आता, चला. या काकाने चालवलं आहे संत्रे या आवरी गलासा फुटल्यान, काही खालशा फुटल्यान, काही वरशा फुटल्यान, काही बुरांशा फुटल्यान. पण फुटल्यान, खालशा बी फुटल्यान ना. मग गाईज, आम्ही सँडविच खायला घेतले. चपला माझा कोणी खपवला रे? चांगला लागतं. कशी वाटली माझ्या जवळची पार्टी? छान, थँक्यू. एक घास राहिले तेव्हा आठवण आली, तो पण अर्धा पडला वाटतं. याच्यात भूक लागली मरणाची, उचलता येईच नाही. आल्या भाऊ आमचा ऑर्डर मारतोय. आम्ही तात्पुरते टेबलवर ठेवलेलं आहे. बाबो, हे पण मोजून टाकायचं असतं. कमी टाक ना, जास्ती पैसे नको ना घालू. माझं तू आवर पैसे घालवशील, मला परवडेल का? 60 रुपयानं देख ना. 60 रुपये अपना प्राइस है. इतना जूस डाल रहा है, 2 बाटल बकेट भर के. अच्छे से बनाओ भाई साहब. ही डायरेक्ट बाटली नको ना, जरा प्रोफेशनल वाग ना. तू प्रोफेशनल माणूस आहेस, तू जरा असं वागशील तर कसा व्हायचा? प्रोफेशनल दाखव ना जरा. आपण काय असं करतोस तू सोन्या? हो, तू तुझं काम कर. त्याला मिक्स काय करायचं? स्प्राईट आहे, थोडासा स्प्राईट आहे. तो बंद आहे का काय? अरे प्रोफेशनल वाग ना जरा. टिश्यू घे ना. क्या यार तू गुंडा बनेगा. आडवा ठेव ना. हाँ, आइस पीस लेके आजा बॉस. यस तुम्ही गाईस लय भारी, म्हणजे तुम्ही बोलत असाल किती स्टाईल मारतं. बनवतं कमी ना, स्टाईल जास्त मारतं. माझं कामच आहे.
सुरमई दिखा बेटा मस्त मस्त. तर मंडळी हा फ्राय आमच्या शेगड्यांना आराम आहे. त्या पण बोलत असतील वाव नाईस. इकडे बॉक्स भरून राईस पापड आराम आराम. हा फ्राय सिंगल पलटी लगेच या. किचन अख्खा बाहेर घेतले आता. मस्त पैकी काय मी बनवलेला हा फ्राय. घेऊन जा तुका. अजून एक बनवायचं आहे. अजून एक अंडा घेऊन येत आहे. तर अशा प्रकारे अजून एक अंडा घेऊन या. कुठे आहे? हाँ बाबूदा, पनीर चिल्ली का तेल मेरे को मालूम है कि तुम लोग को मालूम है. तेल इधर ही है लेकिन भट्टी किधर है. बाबूदा अंडी कुठे आहेत? पांढऱ्यातले घेऊन या अंडी. जा. बाबा जलून जातोय. ये काय करे सोयाबीन चिल्ली का? काय नको ठेव. सोयाबीन चिल्ली भी बोले वो. एवढं पाकळी. बाबूदा ही स्टाईलच वेगळी पुढे. एक सोयाबीन चिल्ली. नाही सोयाबीन चिल्ली नाही. चुलीवर आहे तर काय टाइम लागेल तर काय फायदा आहे. लय टाइम लागेल ना. नाही होत नाही. आपला जास्त काय पाहिजे ते दिला असता. त्यामुळे लिमिटेड ठेवले सांगा. काय झालंय का? नाही आणि तर माझी वाट लावून ठेवली. एक सुरमई तेव्हा कोमान घालवीच्या बाईना इथं म्हणतो मी अंडा. अरे पहिले जाल ना. आग लाव ना. नुसता दूर करून ठेवले. जाम तापवला. तवा तापला गाय. तवा तापला. खपला तेल खपला माझा काय. आणू का प्लेट? कपडा दे रे कांच्या. कपडा दे एक मेरे को. इथे आहे बघ ना लालू. ये. तव तापून तापून यावी. तव्याची वाट लावतील. कांचिया बुरा क्या करे तू बुरा. ये ना बाबूदा ते. इथे काय लावले काय ऑर्डर मारे का. हे साईड वा. चला साईड वा. भेटलं का द्या. ये ना ते. इकडे बघ इकडं. भेटलेलाच येते. ये ना प्लेट अंड्यासाठी. बटर पेपर ठेव ना त्याच्यावर. घे. थांब ना जरा. मला खाली नुसती जोड्या जेव्हाच घेतली. मोजिटो मेकर. क्या मस्त पैकी आपले. हो सर हो सर. काय आयटमचं नाव काय. हे सनराईज मोकटेल ना मंडळी. मस्त पैकी जेवण करून घेतो आता. नान विथ चिकन. चिकन मसाला. ओके मंडळी जेवलो आणि आता निघलो घरी. उस्तादला सोडला लाल चौकीला. गाडी नव्हती बिचाऱ्याजवळ आज तर त्याला सोडला लाल चौकीला आणि आता निघलो घरी. वाजल्या 2:30. तरी आज तरी लवकर झाला. मंगळवार आहे. नाही तर 3:30 वाजता झोपायला. 4:45 कधी 4:30 वाजता. लय कंटाळा येतो. जाम झोप नाही भेटत. चला असू दे. आजच्यासाठी एवढाच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू गाईज. Yeah.